हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण गाजराचा हलवा करणार आहे। त्यासाठी इथं मी गाजर स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता हे खिसून घेणार आहे बारीक खिसणीवर। आता हे गाजर सगळे खिसून घेते, मग आपण पुढची कृती बघूया। तर गाजराचा खीस आपला हा करून झालेला आहे। बघा, हा गाजराचा खीस। आता इथं मी दूध गरम करून घेतले। तर आता या गरम दुधामध्ये गाजराचा खीस घालूया। तर दुधाची साय पण घेतलेली आहे मी। दुधाची साय घातली ना की दाणेदार असा हा गाजराचा हलवा होतो। आणि दुधाची साय घालायची। तर 1-1.5 लिटरची साय मी या ह्याच्यामध्ये हलव्यामध्ये घातलेली आहे। तर आता हे ह्याच्यामध्ये साखर घालूया। आता ह्याच्यामध्ये साखर जेवढी तुम्हाला जेवढ्या गोडीचं आवडते त्या प्रमाणात साखर टाकायची। आणि इथं मी ड्रायफ्रूट्स घेतले, तर ते पण ह्याच्यातच टाकते। तर आता ह्याला मिक्स करून घेऊया। आता हे साखरेला पण पाणी सुटणार आहे, त्यामुळे थोडंसं पातळ होऊन मग तो हलवा तयार होईल। ह्याचं पाणी परत जे दूध टाकले आणि गाजराला सुटलेलं पाणी ते पूर्णपणे आटणार आहे आणि त्यामुळे आपला हलवा असा दाणेदार होणार आहे। बघा, आता हे एवढं पातळ झालंय। आता हे दूध ह्याच्यामध्ये आटलं की आपला हलवा छान असा तयार होईल। तर मी थोडा वेळाला झाकून ठेवते। अजून आपल्याला वेलची पावडर टाकायचे आणि थोडंसं तूप, त्यानंतर आपला हलवा तयार। आता हे बघा, हे आता दूध ह्याच्यामध्ये अजून थोडंसं आहे। तर अजून हे पूर्ण दूध आटेपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे। अजून थोडंसं दूध आहे त्याच्यात, ते आटू दे। आणि आता हे उघड्यावरच शिजवायचं आहे, नाहीतर परत त्याचं वाफेचं पाणी होऊन परत ते पातळ होईल। तर ह्याला असं उघड्यावर आता शिजवायचं आहे। आता जवळपास गाजर शिजतच आलंय। आता हे दूध त्याच्यामध्ये आटू दे। हे बघा, ह्याच्यातलं दूध आता पूर्णपणे आटलेलं आहे। हे बघा, त्यात अजिबात दूध राहिलेलं नाही, सगळं दूध आटलेलं आहे। तर आता हे मी अर्धा किलो गाजर आहे, तर अर्धा किलो आणि 1-2 जास्त असतील, म्हणजे अर्धा ते पाऊण किलो गाजर आहे। तर त्यासाठी मी 1-2 कप दूध वापरले, म्हणजे पाव लिटर दूध वापरले। तर आता ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार। आता थोडंसं ह्याच्यात तूप टाकूया आणि वेलची पावडर। वेलची पावडर टाकली, ह्याला हलवून घेऊया। आपला गाजराचा हलवा तयार झाला। गाजराचा हलवा करताना नेहमी अगदी कमी गॅसवर करायचा, म्हणजे दूध त्याच्यामध्ये आटलं जाऊन अगदी छान असा क्रीमी त्याला हे येतो स्वाद। पण असं थोडंसं आपण खवा टाकल्यानंतर कसा येतो तसं दूध आटल्यामुळं असा दाणेदार असा आपला हलवा तयार होतो। तर आपला गरमागरम हा हलवा तयार झाला। तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पूर्ण याचं दूध आटलेलं आहे। तर मी गॅस बंद करते। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।